आता आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिकवरचे सगळे बोर्डाचे क्वेश्चन्स बघूया. पहिला क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. त्याच्यामध्ये एकूण 2-2 मार्काचे 3 प्रश्न विचारलेत. टोटल वेटेज यावर्षी 6 मार्काचं त्यांनी दिलेलं आहे. पहिला प्रॉब्लेम विचारलेला आहे. पीएच सांगितलेलं आहे 3.12. त्याचं H3O प्लस आयॉन कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. बघा मग काय काय पीएच 3.12 आहे. आपल्या पद्धतीनं सोडवून टाका त्याला. गिवन डाटा पीएच इक्वल टू 3.12 H3O प्लस आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. त्याचं सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पीएच चा फॉर्म्युला लिहतो निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10. H प्लस लिहिलं तरी चालते किंवा H3O प्लस लिहिलं तरी पण चालते. त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे इथं 3.12. आता हे मायनस साईन मला नको आहे. सगळ्यात पहिल्यांदा लॉगच्या समोर असलेलं मायनस साईन तेवढं घालवायचं. त्याशिवाय ते इझी होत नाही, सोपं होत नाही. मग याला जर घालवायचं असेल मायनस साईन तर लॉगच्या पुढची जी टर्म आहे ती फक्त 1 असं लिहून घ्यायचं. आता हे अँटी लॉग करून घ्या. इकडलं लॉग काढा आणि इकडं अँटी लॉग मांडा. एकदम सिंपल आणि सगळ्यात बेस्ट प्रोसेस आहे. अजून बाकीच्याही प्रोसेसेस करता येतात पण ते कॉम्प्लिकेटेड आहे थोडस. त्यामुळे हे सगळ्यात बेस्ट प्रोसेस आहे. आता याचा अँटीलॉग बघावं लागेल. 0.12 0.12चा 0 मध्ये 1318. .1318 चेक करा परत एकदा कसं आहे ते. इथं आहे बघा 1318. पॉइंट नंतर येईल तिथं पॉइंट लिहिलंय वाटतं मी. अँटीलॉग आहे. अँटीलॉग मध्ये पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट 1.318 असं येईल. आता याच्यातलं लॉग निघून गेलेलं आहे पूर्णपणे. हे असं आहे. तर मला H3O प्लस आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. रेसिप्रोकल घ्या किंवा हे इकडे घ्या, याला पलीकडे पाठवलंय असं म्हटलं तरी चालतंय, काही अडचण नाही. असं. आता याचा रेसिप्रोकल बघूया. हे काय होणार आता रेसिप्रोकल मध्ये 1.3चा 1 मध्ये 8चा मेन डिफरन्स. वन 1 मध्ये 8चा मेन डिफरन्स. इथं बघा मेन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे, ते तेवढं लक्षात ठेवा. मग हे किती आहे 7634 आहे वजा 44 करायचं आहे. इथं 0 4 आणि 9 13 म्हणजे हे येणार 7590 येणार. 7590 आणि सुरुवातीला पॉइंट आहे बघा 0.7590. याच्यातलं काहीतरी राहिलंय बघा इथं. असं काहीतरी होऊन बसते. काय राहिलंय बघा आता इथं. इथं आपण याचा अँटीलॉग बघितला. इथं
ही कॅरेक्टरिस्टिक आहे ती इथे द्यायची राहील. 10⁻³ ती इथे येईल. आपण फक्त त्याचा अँटीलॉग बघितला, ही पॉवर लिहायची राहिलेली होती बघा. हे 10⁻³ वरती आल्यानंतर 10⁻³ होईल आणि मग याचं कॉन्सन्ट्रेशन डेसिमल पॉइंट एक घर आपण उजवीकडे घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला 10 ची पॉवर आणखीन एक कमी करावी लागेल आणि ह्याचा आन्सर येते 7.59 इंटू 10⁻⁻⁴. हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. त्याला तुम्ही युनिट लिहू शकताय मोल पर डेसिमीटर क्यूब किंवा नुसतं कॅपिटल एम लिहिलं तरी चालते. लिहून ठेवू आपण या ठिकाणी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हाय डज ॲक्वियस CuSO4 सोल्युशन टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड? मग CuSO4 पहिल्यांदा कुणाचा सॉल्ट आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग CuSO4 जो आहे याचं जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर याच्यापासून तयार होते CuOH2 आणि H2SO4. ठीक आहे, बॅलन्स काय केलेलं नाहीये, हायड्रोजन वगैरे दिसत आहे तिथे जास्तीचे तुम्हाला. आपण असंच त्याला तात्पुरतं कन्सिडर करू. हा जो सॉल्ट आहे त्यामुळे याचं पूर्णपणे डिसोसिएशन होणार. इकडल्या बाजूला तर उजव्या बाजूला बघा, हे वीक बेस आहे आणि हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग वीक बेस डिसोसिएट होत नाही, तो तसाच राहील. आणि जो स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड कम्प्लिटली डिसोसिएट होतो. त्यामुळे इथे येणार ट्वाइस H प्लस प्लस SO4 मायनस मायनस हे असेल. मग याच्यामधलं SO4 मायनस मायनस हे कॅन्सल होते आणि सोल्युशन मध्ये H प्लस आयॉन्स शिल्लक राहतात. त्यामुळे हे सोल्युशन ऍसिडिक तयार होतं. आणि सोल्युशन जर ऍसिडिक असेल तर ब्ल्यू लिटमस हा रेड कन्वर्ट होतो. हेच त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्यामुळं जो सॉल्ट आहे तो सॉल्ट नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानुसार ते एक्सप्लेनेशन मांडा, उत्तर येते त्याचं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर ओसवाल्स डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड. सिंपल आहे आणि हे आपलं पूर्णपण आपण ते केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जुलै 2022 मध्ये एकूण 6 मार्काचे प्रश्न विचारून झालेले आहेत. त्याच्या पुढचा पेपर आहे मार्च 2022. पहिलं MCQ बघा कशा पद्धतीने विचारलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ H3O प्लस आयॉन कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर लिटर ऑफ 0.001 मोलर ऍसिटिक ऍसिड, त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. त्याच्यातलं H3O प्लस आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. त्या ऍसिटिक ऍसिडसाठी Ka ची व्हॅल्यू पण त्यांनी दिलेली आहे. आपण याला प्रॉब्लेम म्हणून व्यवस्थित सोडवूया. गिवन डाटा H3O प्लस आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन पूर्ण ऍसिटिक ऍसिडचं त्यांनी दिलेलं आहे 0.001, दॅट इज इक्वल टू 10⁻³ मोलर. त्याच्या पुढे Ka ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 इंटू 10⁻⁵. त्याचा पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपण जर याचे बेसिक फॉर्म्युले जर बघितले
तर H3O+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे अल्फा इंटू सी, आणि Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी असं होतं. मग अल्फा स्क्वेअर इक्वल टू काय येईल, Ka अपॉन सी येणार, म्हणजेच अल्फा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Ka अपॉन सी येणार. ही व्हॅल्यू इथं वापरूया या ठिकाणी. त्यामुळं H3O+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन, अल्फाची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ Ka अपॉन सी इंटू सी हे असेल. हे काय होणार आता, Ka अपॉन सी इंटू सी स्क्वेअर असेल. सो दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये हे काय होणार, एक सी कॅन्सल होईल इथं, Ka इंटू सी येणार. हे बघा MCQ आहे 1 मार्काचं, पण हे काय काय करावं लागतंय त्याच्यामध्ये. तो स्क्वेअर रूट ऑफ Ka ची व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁻5. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻³ मग हे टोटल किती होईल आता, 1.8 स्क्वेअर रूट मध्ये 1.8 इंटू 10⁻⁻8 हे असेल. आता मला फक्त 1.8 चं स्क्वेअर रूट तेवढं बघावं लागेल. स्क्वेअर रूट 1.8 पाहिजे. 1.8 चं स्क्वेअर रूट आहे 1.342. 1.342 इंटू 10⁻⁻4 मोल पर डेसिमीटर क्यूब किंवा मोल पर लिटर हे त्याचं आन्सर आहे. या प्रकारचा काही ऑप्शन आहे का बघा त्याच्यात. 1.34 इंटू 10⁻⁻4 आहे बघा, हे त्याचं आन्सर आहे. हे एवढं सोडवावं लागेल एका मार्कासाठी. बघा प्रश्न कसे विचारतायत, काय काय करतायत ते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचा pH विचारलाय. कंपोज्ड ऑफ 0.01 मोलर वीक बेस. हे बेस, वीक बेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे. वीक बेस सांगितलेलं आहे BOH अँड 0.02 मोलर ऑफ इट्स सॉल्ट BA. हे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे. Kb ची व्हॅल्यू दिलेली आहे. गिवन डाटा. pH विचारलं. बफर सोल्युशन आहे, वीक बेसचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. त्यानंतर त्या वीक बेसचा सॉल्ट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. हे सांगितलेलं आहे 0.02 मोलर. त्यानंतर वीक बेस साठी Kb ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 इंटू 10⁻⁻5. याचा अर्थ हे बेसिक बफर आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याचा जो बेसिक फॉर्म्युला आहे, बेसिक बफर साठी जो मेन फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा POH काढावं लागतं.
ते कसं येते, पहिल्यांदा पी के बी घ्यावं लागेल प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. असेल याच्यातला पी के बी पहिल्यांदा काढून घेऊया, त्याच्यानंतर ही टर्म घेऊया किंवा याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून पुढे सोडवू, मग पी ओ एच मिळेल आणि त्याच्यानंतर पी एच काढावा लागेल. त्यामुळे काम जास्त आहे. 3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे त्याने. मग पी के बी इक्वल टू निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ के बी. के बी ची व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 हे असेल. आता हे 2 टर्म्स प्रोडक्ट मध्ये हे -2 बाहेर ठेवा. लॉग एम इंटू एन आहे, म्हणजे काय होणार, लॉग एम प्लस लॉग एन असेल. सो दिस इज इक्वल टू -1-2 तसंच ठेवतोय. 1.8 चा लॉग बघा, म्हणजे 18चा 0 मध्ये तो येणार आहे 2553. कॅरेक्टरिस्टिक येणार 0.2553 प्लस हे -5 पुढे घ्या, काय शिल्लक राहते, लॉग 10 टू द बेस 10. घेतो 1-2 समजून घ्या व्यवस्थित काय करायचं आहे ते. त्याच्यातलं लॉग 10 टू द बेस 10 ते होणार 1, त्यामध्ये मी काढून टाकणार. हे मायनस साईन आत पाठवा, हे मायनस साईन आत पाठवल्यानंतर हे असं होईल 0.2553 आणि हे मायनस पुढे द्या, हे मायनस मायनस इथं प्लस होईल. हे काय करावं लागेल तुम्हाला, 5 मधून ही व्हॅल्यू वजा करायची आहे. 5.000 व्यवस्थित एकाखाली एक मांडून घेऊन करा, गडबड करू नका, चुकेल मार्क जाईल, बाकी काही होत नाही दुसरं. 6 4 10, 6 4 10, 3 7 10 असे 4.7447 ही तुम्हाला पी के बी ची व्हॅल्यू मिळेल. तर हे पी के बी झाल्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे मगाशी आपण लिहून ठेवलेला सुरुवातीला, तो फॉर्म्युला वापरायचा आहे. नाउ पी ओ एच इक्वल टू पी के बी प्लस log to the base 10 of concentration of salt divided by concentration of base. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. पी के बी ची व्हॅल्यू आहे 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10. हे जरा बघा, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन काय दिलंय, सॉल्टचं सांगितलंय 0.02 इथे आणि बेसचा आहे 0.01. त्यामुळे सॉल्ट अंशामध्ये आहे, 0.02 डिवायडेड बाय 0.01 हे असे येणार या व्हॅल्यूज त्यांच्या. मग 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10 या अंशाला आणि छेदाला 100 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं 2 येते. 4.7447 प्लस
2चा लॉग तो येतोय 0.3010. सो दिस इज इक्वल टू, हे त्याच्यामध्ये ऍड करून घ्या, हे किती होते बघा. 7 4 + 1 5, परत एकदा इथं 4 7 + 3 10, त्याच्यातलं 0 हातचा एक येईल, 4 + 1 ते येणार 5. हे झालं तुमचं POH तयार झालं. आता POH तुम्हाला मिळाले, त्यांनी विचारलेलं आहे pH. हे बघा आता नेमकं किती मार्काचं उदाहरण पाहिजे, ते 3 मार्क सुद्धा कमी पडत आहेत माझ्या अंदाजाने. pH + POH = 14. pH काढायचा आहे तर POH पलीकडे नेऊन वजा करा. 14 - POH आहे 5.0457. यांची सबट्रॅक्शन करून घ्या. 7 आणि 3 10, हातचे आले 1. 6 आणि 4 10, हातचे आले 1. 5 आणि 5 10, हातचे आले 1. 1 आणि 9 10, हातचे 1. 14तून 6 वजा केल्यानंतर इथे येणार 8. 8.9543 ही pH ची व्हॅल्यू. नंतरचा क्वेश्चन आहे, डिराईव्ह रिलेशनशिप बिटवीन pH अँड POH. आत्ताच वापरला. pH + POH = 14. तर हे 2 मार्क, हे 3 5 आणि हा एक MCQ 6, असं म्हणून हे 6 मार्काला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आहे जुलै 2023. याच्यामध्ये पहिल्यांदा एक MCQ विचारलेला आहे. सिंपल आहे, काय विशेष अवघड नाहीये. सोडून बघा तो काय येते ते. डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलेला आहे, तो आहे KB. ठीक आहे, NH4OH आहे, त्यामुळे KB दिलेला आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फाची व्हॅल्यू विचारलेली आहे आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01 मोलर. मग अल्फा विचारलेला आहे त्याने, मग याचा फॉर्म्युला कसा आहे, KB = α² × C. इकडे घेतोय तो. मग अल्फा विचारलेला आहे, α² = KB/C येणार. KB ची व्हॅल्यू आहे 1.8 × 10⁻⁵. आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.01 म्हणजे 10⁻² आहे. Therefore, हे किती होणार आहे बघा, α² = 1.8 × 10⁻³ होणार. हे जर तुम्ही, कारण मला स्क्वेअर रूट बघायचं आहे, 10 ची पॉवर इव्हन नंबर पाहिजे. 18 × 10⁻⁴ करावं लागेल. आता 18चं स्क्वेअर रूट बघा, म्हणजे मग तुम्हाला याचा आन्सर मिळेल. 18 स्क्वेअर रूट पाहिजे मला. चं स्क्वेअर रूट इथं आहे बघा, 4.243 आहे. 4.243. 10⁻⁴ चं स्क्वेअर रूट येणार 10⁻². डेसिमल पॉईंट 2 घर डावीकडे घ्यायचं आहे, 4 आणि 1 0 येईल. याचा अर्थ याचं आन्सर हे येते. त्यामुळे इझी आहे, काही विशेष असं काय अवघड नाही आहे जास्त, तुमचं तुम्ही ते करू शकताय. हे त्याचं आन्सर येईल. त्याच्यानंतर डिराईव्ह ओस्वाल्स डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड. वीक ऍसिड साठी परत एकदा विचारले. त्याच्यानंतर डिफाईन बफर सोल्युशन, राईट एनी 4 ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. तेव्हा हे 3 मार्क, हे 2 मार्क, हा 1 मार्क, असं मिळून टोटल 6 मार्क. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2023. याच्यामध्ये पण टोटल 6 मार्काचे प्रश्न आहेत.
त्यातला 1 मार्काचा MCQ तो प्रॉब्लेम आहे आणि 3 मार्काचा एक प्रॉब्लेम आहे, तो आपण बघू. पहिल्यांदा हा MCQ बघूया. काय दिलेलं आहे बघा तुम्ही. द पीएच ऑफ वीक मोनो ऍसिडिक बेस इज. बेस आहे तो आणि मोनो ऍसिडिक आहे, याचा अर्थ याच्यातून एकच H+ मिळणार आहे, पण बेस आहे. इट्स OH मायनस आयॉन कॉन्सन्ट्रेशन. पहिल्यांदा ज्या अर्थी तो बेस आहे त्या अर्थी पीएच वरून POH काढून घ्या, मग OH मायनस आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला काढता येईल. गिवन डाटा. पीएच दिलेला आहे 11.2. त्याचं OH मायनस आयॉन कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पीएच प्लस POH इज इक्वल टू 14. मला POH काढायचा आहे. असेल 14 मायनस 11.2, मग 2 आणि 8 10. चालेल, 1 14तून 12 येणार, 2.8 येणार इथं. हे झालं तुमचं POH तयार झालं. तर याच्यावरून आपल्याला OH मायनस काढायचा आहे. नाव POH इक्वल टू निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयॉन कॉन्सन्ट्रेशन. इथं 2.8 घेतोय, इथलं निगेटिव्ह साईन मला काढून टाकायचं आहे. तर हे तुम्हाला log टू द बेस 10 1 अपॉन OH मायनस हे असं घ्यावं लागेल. मग आता हे लॉग काढून टाकायचं आहे, त्याच्यासाठी अँटी लॉग घ्या. असेल मग 2.8 चा अँटीलॉग पाहिजे मला. मग 2.8 चा अँटीलॉग मध्ये जायचं. आता 0.8 0.8 म्हणजे 0.80 च घ्यावं लागेल तुम्हाला अँटीलॉग. 0.80 चा अँटीलॉग इथं आहे बघा, 6.310 6310. 6.310 इंटू इथं जे आहे 2 ते 10 च्या पॉवर मध्ये मांडायचं, म्हणजे हे असेल या पद्धतीने. तर मला OH मायनस आयॉन कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. दोन्ही बाजूचं रेसिप्रोकल करून घ्या. असेल. आता मला याचा रेसिप्रोकल बघितला पाहिजे. मग 6.3 चा 1 मध्ये रेसिप्रोकल पाहिजे. सिक्स पॉइंट थ्री चा 1 मध्ये तो येणार 0.1585. 0.1585
इंटू 10⁻⁻². मग मला हे असं लिहायचं आहे 1.585 लिहायचं आहे, म्हणजे 10⁻³ लिहावं लागेल. हे OH मायनस आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन येईल. युनिट ह्याला मोल पर डेसिमीटर क्यूब लिहा किंवा मोलर कॅपिटल M लिहिलं तरी पण चालते. 1.585 इंटू 10⁻³ हे काय बघा. हे किती सोडवावं लागते एका मार्कासाठी तुमचं तुम्ही बघा. असे MCQ यांनी या प्रकरणावरती विचारलेले आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, डिफाईन ऍसिडिक बफर सोल्युशन. हे पहिलं झालं पूर्ण. ऍसिडिक बफर सोल्युशनची डेफिनेशन विचारले. राईट द रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ PbI2 सांगितले. PbI2 साठी त्याचं डिसोसिएशन कसं होईल? PbI2 याचं येणार Pb2 प्लस 2 टाइम्स I मायनस येणार. मग अशा परिस्थितीमध्ये KSP इक्वल टू फॉर्म्युला असा असतो x⁻x y⁻y इंटू s⁻x प्लस y. इथं जर तुम्ही बघितलं तिथं काही नाही आहे, याचा अर्थ x इक्वल टू 1 आहे. इथं आहे याचा अर्थ y इक्वल टू 2 आहे. मग हे कसं होणार? 1⁻1 ते काय येणार नाही, y⁻y म्हणजे 2 चा स्क्वेअर येणार आणि s⁻1 प्लस 2 हे टोटल येणार 2 चा स्क्वेअर येणार 4 इंटू s³. हे त्याच्यासाठी रिलेशन येणार सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी म्हटलं, आणि ऍसिडिक बफरचं सोल्युशन त्याला 1 मार्क. असं मिळून हे 2 मार्काला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए वीक मोनोबेसिक ऍसिड आहे, 10% डिसोसिएटेड सांगितले इन 0.05 मोलर सोल्युशन. व्हॉट इज द पर्सेंटेज डिसोसिएशन इन 0.15 मोलर सोल्युशन? दिलंय पण पर्सेंट मध्ये, विचारलंय पण पर्सेंट मध्ये, त्यामुळे डायरेक्ट आपण पर्सेंट मधलीच व्हॅल्यू वापरू. फायनल आन्सर सुद्धा पर्सेंटेज मध्येच मिळेल. गिव्हन डाटा α1 पहिला डिसोसिएशन सांगितलेला आहे 10%. त्यावेळेचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.05 मोलर. दुसरं पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे, त्यावेळेचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.15 मोलर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर आपला बेसिक फॉर्म्युला आहे, ऍसिड साठी सांगितलेला आहे, त्यामुळे Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी, दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्यामुळे तुम्ही याच्यावरून α1 चा स्क्वेअर इंटू C1 इज इक्वल टू α2 चा स्क्वेअर इंटू C2 हे असं घ्या. याच्यावरून α2 चा स्क्वेअर इक्वल टू C2 ने इकडं डिव्हाइड करा त्याला, C1 अपॉन C2 असे. Therefore α2 चा स्क्वेअर इक्वल टू α1 किती आहे 10, पर्सेंट मध्येच आहे ते मी डायरेक्ट 10 चा स्क्वेअर घेतोय. C1 किती आहे 0.05. त्याच्यानंतर हे C2 किती आहे 0.15 आहे. Therefore α2 चा स्क्वेअर इक्वल टू हे 10 चा स्क्वेअर हे 100. याला काय करतोय 100 न अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करतोय, त्यामुळे 5/15 येणार. α2 चा स्क्वेअर इक्वल टू ते किती होईल 5×3 15, म्हणजे 3 ने याला डिव्हाइड करा, हे होणार 33
0.33 येणार. करून बघा पाहिजे असेल तर. आणि α2 पाहिजे मला, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. 33.33 स्क्वेअर रूट मध्ये जावं लागेल. चा 3 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 3 मध्ये 3 चा मेन डिफरन्स म्हणजे किती येते 5.774. therefore α2 equal to 5.774%. हे त्याची व्हॅल्यू येईल. त्याचा आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2024. याच्यामध्ये बघा 3 आणि 2 5 आणि 1 मार्काचा MCQ असं मिळून 6 मार्काला हे विचारलेलं आहे. पहिला MCQ बघा, pH विचारलेला आहे 0.001 मोलर HCl. 0.001 म्हणजे 10⁻³ मग pH चा फॉर्म्युला आहे निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयॉन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच हे निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 H प्लसच्या ठिकाणी येणार 10⁻³ ते -3 पुढे घ्या, पुढे अजून एक -3 आहे असेल आणि लॉग 10 टू द बेस 10 म्हणजे हे येणार 1 -3 होणार. हे त्याचा आन्सर येईल. त्याच्या पुढे आहे एक्सप्लेन द बफर ऍक्शन ऑफ सोडियम ऍसिटेट अँड ऍसिटिक ऍसिड बफर सोल्युशन. ते 2 मार्कला विचारले. डिफाइन ऍसिड्स अँड बेसेस अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी. आणि पीएच आणि पीओएच मधलं रिलेशन म्हणजे पीएच प्लस पीओएच इक्वल टू 14 त्याची प्रूफ. असं मिळून हे टोटल 6 मार्काला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या पुढे आहे जुलै 2024. आता बघा 10⁻² च विचारलेलं आहे, HCl आहे, पीएच विचारले. यांच्याकडे लक्ष द्यायचं मात्र. त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळ करू शकतात. इथं पीएच येतो 2 आता जसं काढलं तसं. त्यानंतर डिफाइन बफर सोल्युशन. राईट द हेंडरसन-हॅसेलबॅच इक्वेशन फॉर ऍसिडिक बफर. प्रॉब्लेम मध्ये बघा, नोट्स मध्ये सुद्धा आपण एक्सप्लेन केलेलं आहे. इक्वेशन लिहून टाका. डिराइव्ह ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड. ते पण सोपं आहे. ऑप्टेन रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी फॉर AlOH3. याच्यामध्ये हे जे AlOH3 आहे त्याचं डिसोसिएशन हे काय होणार, इथे येणार Al⁻³ प्लस होणार प्लस 3 इंटू OH मायनस होणार. म्हणजे इथं x इक्वल टू 1 आहे, काही नाहीये म्हणजे, आणि इथं y इक्वल टू 3 आहे. त्यामुळे सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP इक्वल टू फॉर्म्युला कसा आहे x⁻⁴, y⁻y, s⁻x प्लस y. म्हणजे टोटल किती होणार 1:1. इथे येणार 3:3 आणि s च्या घातांकामध्ये काय येणार 1 प्लस 3 होणार. म्हणजे 3 चा क्यूब 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 होणार आणि s⁻⁴ येणार. हे रिलेशन येणार. याच्यामध्ये पण 3 अधिक 2 5 आणि 1 मार्काचा MCQ असं मिळून 6 मार्काला प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट आहे फेब्रुवारी 2025. याच्यामध्ये पहिलंच विचारलेलं आहे विच फॉर्म्युला को रिलेट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड कॉन्सन्ट्रेशन. आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे के ए इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. मग अल्फा स्क्वेअर इक्वल टू चेक करून बघावं लागेल याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीनं मांडून के ए अपॉन सी होणार. मग अल्फा इक्वल टू येते बघा स्क्वेअर रूट ऑफ के ए अपॉन सी. डिफाइन कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. तिथे डेफिनेशन घ्या.
हायड्रॉक्सिल आयॉन कॉन्सन्ट्रेशन इन ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH इज. हे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. याच्यावरून पहिल्यांदा POH काढून घ्या आणि नंतर pH काढा. प्रॉब्लेम मध्ये आपण जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत सोडवून त्याच्यामध्ये हे सोडवून दिलेलं आहे, चेक करून घ्या. त्याचे 3 मार्क. त्यानंतर कॉमन आयन इफेक्ट विथ एक्झाम्पल, त्याचे 2 मार्क. 3 आणि 2 5 आणि 1 6. फेब्रुवारी 2025 मध्ये पण 6 मार्काला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आहे जुलै 2025, pH ऑफ ह्युमन ब्लड, हे एवढं. त्याचं आन्सर सांगितले एक्सप्लेनेशन मध्ये. हे सोल्युशन हॅज हायड्रोजन आयॉन कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलर. हे जर एवढं असेल तर ह्याचा pH येतो 2. त्यांनी POH विचारलंय, मग POH येणार 12. 14तून 2 वजा करा, सोडवून बघा हे. त्यानंतर डेफिनेशन, बफर सोल्युशन, सोल्युबिलिटी प्रोडक्ट, कॉमन आयन इफेक्ट, सगळ्या डेफिनेशन विचारले. 3 आणि 2 5 आणि 1 6. इथं पण 6 मार्क. त्याच्यानंतर आहे मार्च 2026. त्याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे ते. POH ऑफ, मी सांगितलं होतं हे जरा दोन्ही व्यवस्थित वाचत चला म्हणून, कारण हे H+ आयॉन कॉन्सन्ट्रेशन दिले ते. याचा अर्थ इथं pH येणार 2. pH जर 2 आला तर POH येणार 12. हे त्याचं आन्सर आहे. एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, 2 मार्काला. डिफाईन कॉमन आयॉन इफेक्ट, 1 मार्क. आणि हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. 5% आयोनाइज्ड इन इट्स डेसिमोलर सोल्युशन. डेसिमोलर म्हणजेच 10⁻⁻1, 0.1 मोलर. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिटिक ऍसिड. सोडवलेला प्रॉब्लेम आहे. हे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे अल्फा आहे. Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी वापरा आणि हे सोडवून टाका. हे 2 मार्क, 3 आणि 2 5 आणि 1 मार्काचा MCQ असं मिळून इथं सुद्धा 6 मार्काला प्रश्न विचारलेले आहेत.